कोपरगाव तालुक्यातील शिर्डी लासलगाव महामार्गावरील कोळपेवाडी हद्दीतील ढोणे वस्ती परिसरात सायंकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली असून रस्त्याच्या कडेने घराकडे जात असलेल्या 54 वर्षीय महिलेला अज्ञात वाहनाने समोरून येत जोरदार धडक देऊन उडवले असून या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। या अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमनबाई पोपट कोळपे या सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेने जात असताना यावेळी समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या। गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। दरम्यान मयत सुमनबाई कोळपे या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा विभागात कार्यरत असलेले काशीनाथ कोळपे यांच्या मातोश्री होत्या। त्यांच्या पश्चात एक मुलगा, 2 नातू, 1 मुलगी व जावई असा परिवार आहे। सुमनबाई कोळपे यांच्या आकस्मिक निधनाने कोळपेवाडी व ढोणे वस्ती परिसरावर शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान अज्ञात वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। प्रतिनिधी विशाल लोंढेंसह मोबिन खान, माय न्यूज, कोळपेवाडी, कोपरगाव।